नमस्कार, मी अपर्णा प्रसाद मोडक. मी शिक्षणाने सिव्हिल इंजिनियर आहे आणि शाळेत असल्यापासून नाटकांची आवड असल्यामुळे सुधा करमरकर ताई, शरद पोंक्षे दादा, वामन केंद्रे यांच्याकडे कोर्सेस करून एकाच वेळेला म्हणजे 12 वर्ष आधी इंजिनिअरिंगचं करिअर केलं एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आणि आता गेली 9 वर्ष कलाक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये माझं स्वतःला जोखणं चालू आहे. प्रवासाची सुरुवात म्हटलं तर मी शाळेत असल्यापासून जसं म्हटलं तसं की सुधा करमरकर ताईंचं बरोबर मी बालनाट्यांमध्ये बरीच कामं केली. सिनियर इंजिनियर लेवलला असताना घरच्या काही जबाबदाऱ्यांमुळे जॉब सोडायला लागला आणि होममेकर झाले. त्याच काळामध्ये माझ्या मुलाचा जन्म झाला. छान त्याच्याबरोबर आई पण एन्जॉय केलं आणि तो थोडा मोठा झाल्यानंतर मग माझ्या आवडत्या क्षेत्राकडे म्हणजे कलाक्षेत्राकडे वळले. कुठेतरी ताईंनी सांगितलेलं लक्षात होतं की आपल्याला जे येतंय ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. तोच विचार मनात ठेवून आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीकडे नेण्याकरता 8 वर्षापूर्वी सृजन सख्या अशा एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची सुरुवात केली. 8 मैत्रिणींना घेऊन सुरुवात केली. त्यामुळे कोणी मदत केली म्हटलं तरी ह्या वाटेवरती घरातले सगळे, माझे सगळे मित्रमैत्रिणी आणि माझ्या सगळ्या सृजन सख्या की 8 पासून सुरुवात होऊन आज आम्ही 8 वर्षानंतर 22-23 मैत्रिणी एकत्र आहोत. गेल्या वर्षी मला रोटरीतर्फे इंटरनॅशनल रोवेक्स अवॉर्ड देण्यात आला. तो प्रसंग आणि 50व्या वाढदिवसाच्या दिवशी. सो माय गोल्डन ज्युबिली वॉज सेलिब्रेटेड ॲज द सेलिब्रेशन इयर. ऑब्वियसली दॅट इज द गोल्डन मुवमेंट फॉर मी. आपलं जे काही आहे, आपल्या मातीतलं जे काही आहे ते जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवता येईल आणि ज्या वेजनी पोचवायचा प्रयत्न करायचा. आपण आपल्या मायभूमीतलं काही ना काहीतरी पुढच्या पिढीपर्यंत आणि 7 समुद्रापलीकडे शक्य आहे तेवढ्या पद्धतीने पोचवावं. जवळजवळ 300 ते 350 कार्यक्रम गेल्या 8 वर्षात आम्ही मैत्रिणींनी केलेले आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की प्रत्येक स्त्री ही वेगळी आहे. त्या प्रत्येक स्त्रीमध्ये देवाने काही ना काहीतरी एक विशेषत्व दिलेलं आहे. क्षितिजा पार झळकणारी स्त्री #स्त्री अविरत. होरायझन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या वतीने आज मला जे सन्मान दिला गेला त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानते.